अध्यक्ष, संयोजक, आयोजक, नियोजक, येथे उपस्थित गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सृष्टी नारायण सरडे इयत्ता 6वी ची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडत आहे नका नका करू दे वृक्षतोड. बातमी होती 1970 मधील चिपको आंदोलनाची. हिमालयाच्या उत्तीर्ण वृक्ष संपत्तीचे रक्षण नेत्यांनी कसे प्राणपणे केले त्याची. ज्या झाडाच्या सानिध्याखाली आपले संपूर्ण आयुष्य गेले त्याच ऋषींच्या वंशांनी म्हणजे आपण आज त्या भूमीत वृक्ष संवर्धनाविषयी आंदोलन करत आहोत, मोर्चे काढत आहोत. खरोखर शोकांतिकेची बाब आहे. सच्ची श्यामला असलेल्या वसुंधरेची आज ही अवस्था कशामुळे झाली आहे? तर वाढती लोकसंख्या व बेसुमार वृक्षतोड. माणूस आपल्या स्वार्थपोटी मोठी बंगले, इमारती बांधत आहे आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ही होत आहे. वृक्ष कमी झाल्यामुळे पाऊसही कमी पडत आहे आणि या सगळ्याचा परिणाम आजच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. काही शतकांपूर्वी पृथ्वीचा 60% भाग वनांनी व्यापला होता आणि आता पाहिले तर फक्त 20% भाग वनांनी व्यापला आहे. मानवाचे पाऊल आणि वाळवंटाची जाऊ अशी आज आमची अवस्था झाली आहे. आज आम्ही जोराने गर्जना करतो, एकच लक्ष 2 कोटी वृक्ष, एकच लक्ष 2 कोटी वृक्ष. पण जर माणसाने 2 कोटी वृक्ष लावले असते, त्यांची निगा राखली असती तर आयोजकांना आज हा विषय देण्याची वेळच आली नसती. संत तुकोबांनी वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे असे सांगून सोयरे या एका शब्दात आम्हा सगळ्यांना झाडे लावण्यास त्यांनी प्रेरित केले होते. वृक्ष लावले नाही तर बघा होते तरी काय, वृक्ष लावले नाही तर बघा होते तरी काय. मंदिरात दीप नसते तर शोभा त्याला काय, मंदिरात दीप नसते तर शोभा त्याला काय. सांगते तुम्हाला वाक्य हे सडेतोड, नका नका करू बंधूंनो वृक्षतोड, नका नका करू बंधूंनो वृक्षतोड. 16व्या शतकामध्ये वनसंपदा ही अमाप होती. जावळीसारख्या घनदाट वनामध्ये सूर्याची किरणे पोहोचू शकत नव्हती. तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी झाडे तोडू नका, त्यांची निगा राखा याबाबत एक आज्ञापत्र काढले होते असे इतिहास आम्हाला सांगत आहे. म्हणजे 16व्या शतकामध्ये झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हा सगळ्यांना दिलेला होता. आणि आता आपण काय करत आहोत? आणि आता आपण काय झाली फक्त आणि फक्त याची आडवा त्याची जिरवा, याची आडवा त्याची जिरवा याच मागे लागलो आणि या सगळ्यांचे परिणाम आपल्याला एक ना एक दिवस भोगावेच लागणार आहे. ते एक वृक्ष काय करू शकतं? तर ते एक वृक्ष आपल्याला फळे, फुले, वह्या, पुस्तके आणि आपल्या जीवनाला आवश्यक ऑक्सिजनही देऊ शकतो. ते एक वृक्ष काय करू शकतं? तर ते एक वृक्ष लहानपणीच्या पाळण्यापासून ते मरणाच्या स्तरापर्यंत नेहमीच आपल्याला साथ देत असतो. एक मनुष्य 3 सिलेंडर ऑक्सिजनचे श्वसन एका दिवसाला करतो. आता पाहिले तर 1 सिलेंडर ऑक्सिजनची किंमत आहे 700 रुपये. म्हणजे माणूस दिवसाला 2100 रुपयाचा ऑक्सिजन वापरत असतो. आता जर आपण 65 वर्ष जगलो तर आपल्याला 5 कोटींचा ऑक्सिजन हे आपल्याला मिळत असतं. आणि एक तास ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण देव मानतो आणि जो वर्षभर नव्हे तर आयुष्यभर ऑक्सिजन देणाऱ्या त्या झाडाची आपण कत्तल करतो. म्हणून सांगते अजूनही वेळ गेली नाहीये. आठवा ते माईंना संपूर्ण गाव हे डोंगराखाली काढले गेले. लाखो माणसं मेली आणि तिथे कोणी रडायला सुद्धा उरलेलं नव्हतं. आणि कशामुळे झाले? तर हे फक्त आणि फक्त वृक्षतोड केल्यामुळेच झालेले आहे. जंगलतोड, वनतोड केल्यामुळे आता जंगली प्राणी हे आपल्या वस्तीत येऊन राहायला लागले आहेत. झाडे लावण्याचं काम हे आमचं नाही, हे काम तर सरकारचं आहे असं म्हणून आपण झाडे लावण्यास नकारतो. पण ऑक्सिजन फक्त सरकार घेत नाही, ऑक्सिजन तर आपण सुद्धा घेतो ना. म्हणून आपले तितके कर्तव्य आहे की आपण ही झाडे लावली पाहिजे, त्याची निगा राखली पाहिजे. एक गोष्ट म्हणावीशी वाटते, झाडांविना ढग गेले, ढगांविना पाणी गेले, झाडांविना ढग गेले, ढगांविना पाणी गेले, पाणी विना शेती गेली, शेती विना समृद्धी गेली, पाणी विना शेती गेली, शेती विना समृद्धी गेली, समृद्धी विना सारे हतबल झाले. एवढे अनर्थ या वृक्षतोडीने केले, एवढे अनर्थ या वृक्षतोडीने केले.